आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही नविला गणपती माऊली सार जाता गुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटे जळाले कारुण्य शंभू भव दुःखहारी तुझवीन शंभो आम्हा कोण तारे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागन हेच आता पंढरीच्या देवराया देवराया
दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मागण हे तुझ प्रति हाय देशील तरी पायी पंडुरंगा या संता शिबिरवी हेची मज दे अनेक तुझ काय न मागू देवा तुका म्हणे आता उद्धार तू होई मज टेवी पायी संताची या संताशी निर्वी हेची मज देई अनेक तुझ काय न मागो देवा मस्तकाय पायावरी मस्तकाय पायावरी मस्तकाय पायावरी मस्तकाय पायावरी वार करी संताचा 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 मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी आज ह्या ठिकाणी देहू निवासी संतो शिरोमणी तुकोबरा ह्यांचा सर्वांच्या पहाट्यातील 4 चरणाचा अभंग आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या अभंगामध्ये तुकाराम महाराज धन्यता देतात की जो आपलं हित आहे तो हित साधलं जातं त्या ठिकाणी तुकाराम महाराज त्यांना धन्यता देतात आणि ह्या ठिकाणी देवाची जी काही भूमिका आहे ती या अभंगामधून वर्तवतात आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे म्हणले कुळाला येणारी मुलं असू मुली असू ते सात्विक असतील तर म्हणले त्या ठिकाणी उद्धार होईल कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठू म्हणले ते कसे असावेत कुळाला येणारी मुलं गीता भागवताचं श्रवण करणारे असावात मग म्हणले त्याचं श्रवण करणारे असाल तर त्या ठिकाणी महाराज म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही ते म्हणले असे मुलं जन्माला आल्याच्या नंतर त्यांचीच सेवा घडावी त्या ठिकाणी तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा म्हणतात की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही विठ्ठला बघा ह्या ठिकाणी सर्वांनी हाताने टाळे वाजवायचे आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचे आपल्याला 1 तास सेवा करायची ही सेवा करत असताना आपण ह्या ठिकाणी जगाच्या मालकाच्या दारात आपण ही सेवा करतोय ह्या ठिकाणी त्याला सुद्धा आनंद वाटला पाहिजे आपल्याला आनंद वाटला पाहिजे आणि ज्यांचा श्राद्ध घालतोय त्यांनाही आनंद वाटला पाहिजे सर्वांनी हाताने ज्या ज्या वेळेस बाबा विठ्ठल विठ्ठल म्हटलं जाईल तेवढंच फक्त हाताने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने आणि हाताने टाळी वाजवा विठ्ठला
असे जागता धन्य माता पिता तयाची या कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. बघा आज ह्या ठिकाणी सर्वांना थोडासा पर्याय देणं हे वक्त्याचं कर्तव्य. या ठिकाणी तुम्ही सगळे श्रोते मंडळी उपस्थित राहिलेले आहात. टाळकरी आहेत, माळकरी आहेत, सर्व महिला, तरुण वर्ग, पुरुष वर्ग, पीटी मास्तर आहेत, ह्या ठिकाणी मृदुंगमणी आहेत, ज्यांनी सिस्टीम दिली ते सर्व ह्या ठिकाणी उपस्थित असताना थोडासा पर्याय की आजचा हा कार्यक्रम कशाच्या निमित्ताने वैकुंठवासी कैलासवासी. बघा या ठिकाणी बबन आबा कामथे आबांना जाऊन आज 1 वर्ष झालं. बघा गेल्या वर्षी आम्ही शिखर शिंगणापूरची आपली मीटिंग असते आणि त्या मीटिंगला आम्ही सर्वजण एकत्र गेलो असताना तिकडून आल्याच्या नंतर बघा एक धर्माचं कार्य त्यांच्या हातून होऊन गेलं की त्या ठिकाणी आपल्या शिखर शिंगणापूरच्या मीटिंगसाठी आबा शिखर शिंगणापूरला आम्ही गेलो असताना त्या ठिकाणी ते एक काम म्हणजे त्यांच्या हातून व्हायचं होतं म्हणून त्यांना परमेश्वराने बुद्धी दिली आणि ते त्या ठिकाणी शिखर शिंगणापूरला आम्ही गेलो आणि आल्याच्या नंतर थोडंसं त्यांचं बाबा अल्पस्य आधाराने दुःख निधन झालं. बघा ते दुःख निधन झाल्याच्या नंतर बघा ह्या ठिकाणी प्रत्येक जण जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला मरायचं असतं. कोणी राहणार आहे घेता नाहीच राहणार. प्रत्येकजण आलाय ह्या ठिकाणी संसार करण्यासाठी आलाय. संसार म्हणले करता करता परमार्थ साधायचा आहे आणि मग ह्या ठिकाणी असं करत असताना आज ह्या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आपण त्यांचं सादर करतो. म्हणून आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कोळी कन्या पुत्र होती जे सात्विकन तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून आपण या ठिकाणी कुळाला जन्माला येणारी मुलं जर चांगली असतील तर ते आई वडिलांचा उद्धार करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की बाबा कोळी कन्या पुत्र होती जे सात्विकन तयाचा हरिक वाटे देवा. आणि गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे की बाबा अशी मुलं जन्माला यावात की त्यांनी माता पित्यांचा उद्धार करावा. बघा ज्यावेळेस माऊली ज्ञानोबराय ज्या वेळेस समाधीला बसले आणि समाधीला बसले असताना त्या ठिकाणी सर्व साधुसंत एकत्र आलेले आहेत. मग त्या ठिकाणी नामदेव महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, सावता महाराज असतील, त्या ठिकाणी चोखोबा असेल, जनाबाई असेल, सर्व त्या ठिकाणी असताना ज्ञानोबराय समाधीला जायच्या वेळेस भगवंताच्या डोळ्यातने अश्रू यायला लागले आणि अश्रू यायला लागल्यानंतर जगाचा मालक रडतोय आणि जगाचा मालक रडत असताना मालकीण म्हणते का रडता म्हणले. अरे म्हणले वयाच्या 16 वर्षी लाजवणारं ज्ञान देणारं माऊली ज्ञानोबराय वयाच्या 22 वर्षी समाधी घेतो आणि समाधी घेत असताना हो योगी म्हणले ज्या मातेच्या पोटी जन्माला आला त्या मातेची कूस किती धन्य असेल. बघा निघून गेल्याच्या नंतर पाठीमागे आठवणी राहतात. गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्याच्या कीर्ती जगामाजी हो राहिल्याच्या कीर्ती जगामाजी गेले दिगंबर कीर्ती जगामागे. अरे मनुष्य एकदा निघून गेल्यानंतर पाठीमागे कीर्ती राहत असते. बघा ज्या कुटुंबामध्ये आबांनी जन्म घेतला त्या कुटुंबामध्ये 6 भाऊ 1 बहीण आणि आई वडील असताना ह्या मोठ्या कुटुंबामध्ये जन्माला येणं म्हणजे मोठं भाग्य.
आणि त्या कुटुंबामध्ये जन्म घेतल्याच्या नंतर बघा माणूस निघून गेल्यानंतर त्याची कीर्ती पाठीमागे राहत असते. बघा आबांनी या ठिकाणी आपली कीर्ती पाठीमागून ठेवल्यामुळंच आज त्यांच्या मुलांनी त्यांचा हा या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे की बाबा जे आपल्यातनी घडून गेल्यात त्यांच्या आठवणी पाठीमागं कायम राहाव्यात आणि त्या आपल्या अंतःकरणामध्ये रुजाव्यात म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या मुलांनी ह्या ठिकाणी आज हा मोठा सोहळा ठेवला. याच्यासाठी केला होता अट्टाहास, याच्यासाठी केला होता अट्टाहास, याच्यासाठी होता अट्टाहास, याच्यासाठी केला 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 होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निस्तीने बाबालो विसावा, आता निस्तीने बाबालो विसावा, आता निस्तीने बाबालो विसावा, आता निस्तीने बाबालो विसावा, याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस, शेवटचा दिवस गोड याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस, शेवटचा दिवस गोड व्हावा. याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. अरे ह्याचसाठी अट्टहास केला होता आणि तो शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून आज ह्या ठिकाणी त्यांना जाऊन 1 वर्ष झालं. चांगल्या कुटुंबामध्ये जन्माला आलं, चांगला संसार केला, दुकानदारी केली, गाड्यांचा त्या ठिकाणी बाबा धंदा केला आणि बघा 6 भावांचं कुटुंब. मग त्यात दादा असतील, आपले दलाला भाऊ असतील, त्या ठिकाणी अण्णा असेल, आपले नाना असतील, आप्पा असतील आणि 6 नंबरचे आबा. पण घरामध्ये आबाने काही सांगितलं तरी सर्वांनी ऐकावं. बघा गावामध्ये दुकानदारी चालू केल्यानंतर बाबा त्या ठिकाणी गावाच्या जडणघडणीमध्ये कुठं काय बाबा अडी अडचण आली तरी त्या ठिकाणी कुणालाही उपयोगी पडणारा असं कुटुंबामध्ये आबा. आज 1 वर्षापूर्वी आपल्यातनं निघून गेल्यानंतर बघा बघता बघता 1 वर्ष झालं आणि आज 1 वर्षाने त्यांचं ह्या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आपण या ठिकाणी साजरं करतो. किंवा वर्ष श्राद्ध का जे श्राद्धांनी केलेले कर्म असतं त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. त्या ठिकाणी वर्ष श्राद्ध का करायचं, 10वा का करायचा, 13वा का करायचा, महिना का जेवायला घालायचं, सगळी करतात म्हणून बाबा मागून आले म्हणून पुढे चालले म्हणून आपणही करून राहतो. पण त्यातली कुणालाही त्या ठिकाणी कल्पना नाही बाबा 10वा का करायचा, 13वा का करायचा, वर्ष श्राद्ध का करायचा. मग या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता. तयाचे आपलं हित कशाचे आपण शोधलं पाहिजे, प्रत्येकाने हित शोधलं पाहिजे. प्रत्येकाला हित कळतंय. घरात 2 सुना आल्या आणि भांडणं झाले तर प्रत्येक जण मध्ये भांडणं झाले तर वाद लागला तर म्हणतात अरे ज्याचं त्याला हित कळतंय म्हणले. आपल्याच पोराला खाया प्यायला देते, आपल्याच पोरांना चांगले कपडे घालते, माझ्या पोरांना साधी नीट बघत नाही. ते हित सांगितलं नाही तुकाराम महाराजांनी. म्हणले हे हित नाही पाहिजे आपल्याला, संसारातलं हित नाही पाहिजे म्हणले ह्या ठिकाणी. ते म्हणले बाबा हित कोणतं पाहिजे तर म्हणले बाबा ह्या संसारामध्ये जीवन जगत असताना माणसाने बाबा आपलं हित कशात आहे
हित ते हित ते करावे करावे देवाचे चिंतन हित ते 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 करावे देवाचे चिंतन हो करुणिया मन एकविध करुणिया मन एकविध हो करुणिया मन एकविध करुणिया मन एकविध हित ते करावे देवाचे चिंतन 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 हित ते करावे देवाचे हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन ते म्हणजे हित कशाचे आपल्याला कळलं पाहिजे बघा. हस्तिनापूरला 5 पांडव होते आणि 5 पांडवांची पत्नी द्रौपदी आणि द्वारकेचा राजा तिचा भाऊ म्हणजे श्रीकृष्ण भगवान. आणि द्रौपदीला दिवस गेल्याच्या नंतर हस्तिनापूरला नेण्यासाठी द्वारकेवरनं जगाचा मालक हस्तिनापूरला आला. हस्तिनापूर म्हणजे आत्ताची दिल्ली म्हणजे त्या ठिकाणी भारताची राजधानी दिल्ली आणि त्या ठिकाणी द्वारका म्हणजे गुजरातमध्ये आणि हस्तिनापूर दिल्ली म्हणजे युपीमध्ये असं मोठं शहर आहे. आणि बघा एवढा मोठा प्रवास त्यावेळेस काही विमानं नव्हती काही नव्हती आणि तो प्रवास करत असताना भगवंताने घोडागाडीमध्ये प्रवास करताना आपल्या बहिणीला दिवस गेल्यामुळं नेहून त्या ठिकाणी आणण्यासाठी गेला. आणि संध्याकाळची वेळ झाली आणि दोघं भाऊ बहीण निघाले द्वारकेला. निघाल्यानंतर द्रौपदी म्हणती देवाला सुभद्रा म्हणती देवाला अहो काहीतरी हिताच्या 4-2 गोष्टी सांगा. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतो अगं सुभद्रे मला काही त्या ठिकाणी हिताच्या 4-2 गोष्टी कशाच्या येत नाहीत मला युद्धाच्या गोष्टी या ठिकाणी येतात. म्हणले बरं ठीक आहे काहीतरी सांगा आपल्याला रात्र जागवायची. आणि मग त्या ठिकाणी बाबा चक्रव्यूहाच्या युद्धामध्ये शिरावं कसं त्या ठिकाणी शिरल्यानंतर लढाई करावी कसं असं ह्या ठिकाणी सांगत असताना सुभद्रेच्या पोटामध्ये अभिमन्यू मुलगा होता अर्जुनाचा आणि ते त्या ठिकाणी ते पोटात असताना बघा ज्या वेळेस ती गोष्ट सांगत असताना तिला त्या ठिकाणी सर्व गोष्ट ऐकली बाबा या चक्रव्यूहामध्ये शिरावं कसं आणि भगवान त्या ठिकाणी श्रीकृष्ण गोष्ट सांगतात आणि बाहेर पडावं कसं. त्यावेळेस सुभद्रेला झोप लागली आणि झोप लागल्याच्या नंतर ज्यावेळेस अभिमन्यू मोठा झाला आणि चक्रव्यूहामध्ये लढाई करायला गेला लढाई करायला जायचं कसं हे त्याला त्या ठिकाणी कळलं का आईच्या उदरामध्ये जन्माला आलेलं बाळ त्या ठिकाणी जे काय आईला काय जी बाबा बाहेरून कानावरती पडते ते सर्व ऐकत असताना त्याने हित कशात ते पाहिलं कशात हित म्हणले बाबा त्या ठिकाणी तर बाबा लढाई जाताना लढाई कशी करायची पण बाहेर पडायचं त्या ठिकाणी त्याने ऐकलं नाही म्हणून मरावं लागलं. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात आपुलिया हिता जोसे जागता आपुलिया हिता जो ओसे जागता आपुलिया हिता जोसे जागता
धन्य माता पिता तयाची या. वर्षी श्राद्ध काय करायचं बघा. तुकाराम महाराज म्हणतात जे आपल्या हिताला जागेत, आपलं हित कशात आहे ते कळलं पाहिजे. म्हणले बाबा 4 घर बांधली, पुढं जमीन घेतली, पुढं म्हणले गाड्या घेतल्या, घोड्या घेतल्या. म्हणले हे हित नाहीये. उद्या वर गेल्या विचारणार नाही तू किती घरं बांधली, तू किती गाड्या घेतल्या, अरे किती जमीन घेतली, काय विचारणार नाही. तर बाबा मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर काय केलं म्हणले बघा. मनुष्य जन्माचे ह्या ठिकाणी 3 सोहळे केले जातात. पहिला सोहळा म्हणले त्या ठिकाणी लग्नाचा सोहळा आहे. दुसरा सोहळा म्हणले पहिला सोहळा जन्माचा सोहळा, दुसरा म्हणले लग्नाचा सोहळा, आणि तिसरा सोहळा म्हणले अंत्यविधी असल, दशक्रिया असल किंवा वर्षश्राद्ध असल, असे 3 सोहळे माणसाचे केले जातात. आणि पहिला सोहळा म्हणले प्रत्येकाचा त्या ठिकाणी मग नामकरण विधी असल किंवा बाबा त्या ठिकाणी आईच्या उदरामध्ये असताना जे काही ज्ञान प्राप्त केलं असल तो पहिला सोहळा आहे म्हणले. आणि दुसरा सोहळा म्हणले त्या ठिकाणी लग्न सोहळा आहे म्हणले. फक्त कुणाचे 2 सोहळे होतात, कुणाचे 3 सोहळे होतात म्हणले. फक्त साधूचेच त्या ठिकाणी 2 सोहळे होतात. लग्न सोहळा ज्याचा झाला नाही त्याचे फक्त 2 सोहळे होतात. पण ज्याचा लग्न सोहळा झाला की त्या ठिकाणी त्याचा तिसरा सोहळा हा होतोच. तो म्हणजे मृत्यूचा सोहळा असल, दशक्रिया असल, वर्षश्राद्ध असल, 13वा असल, या 3 सोहळे. आणि ज्यावेळेस मनुष्याचा दशक्रिया धावा होतो बघा, धावा हा विधी आहे म्हणले. 13वा हे शास्त्र आहे. 13वा कधी म्हणले मागं पुढं होत नाही. पण धावा म्हणले एखाद्याचं लग्न आलं तर त्या ठिकाणी एखाद्या वेळेस 5व्या दिवशी धावा घेतला जातो. काय आबा हा विधी आहे धावा म्हणजे. आणि 13वा म्हणजे शास्त्र आहे. 13वा कधी हलू शकत नाही, तो जाग्यावरच असतो म्हणले. मग हे 3 सोहळे झाल्याच्या नंतर हे 13 दिवस 13 संस्कार करायचे, असे माणसाच्या जीवनावरती 16 संस्कार केले जातात. आता मला नाही वाटत आपल्या कोणावरही या ठिकाणी 16 संस्कार झाले असतील म्हणून. जन्माचा संस्कार झाला बाबा, त्या ठिकाणी लग्नाचा सोहळा झाला, त्या ठिकाणी म्हणले बाबा आज ह्या ठिकाणी वर्षश्राद्धाचाही ह्या ठिकाणी सोहळा होतोय. आणि त्या ठिकाणी म्हणले 13 दिवस ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी म्हणले अंत्येत्रा घरातनी बाहेर काढतो आणि त्या ठिकाणी रांगोळी काढून त्याच्यावरती एक निरंजनी लावतो. आणि ती निरंजनी लावल्याच्या नंतर म्हणले त्याच्यावरती 13 दिवस त्या ठिकाणी म्हणले रोज परमार्थिक चिंतन करायचे. मग कोणी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी घेऊन बसा, गाथा घेऊन बसा किंवा भजन करत बसा. म्हणले 13 दिवस नामस्मरण करायचे. ते 13 दिवस ते 13 संस्कार केले की म्हणले असे 16 संस्कार होतात म्हणले त्या ठिकाणी. मग 13व्या दिवशी म्हणले ह्या आत्म्याला यमाचे दंडक येतात. आणि आल्याच्या नंतर हे यमाचे दंडक हाताला साखळ दंड लावला जातो. आणि तेव्हापासून प्रवास चालू आहे, तो आजपर्यंत प्रवास चालू असतो. त्या ठिकाणी आपण म्हणतो एकदा मनुष्य मेला की तो त्या ठिकाणी लगेच दुसऱ्या युनित गेला नाही. आज या ठिकाणी आपण हे प्रथम पुण्य स्मरण करत असताना या आबांना आज त्या ठिकाणी स्थान दुसऱ्या प्रहारामध्ये म्हणजे 9 ते 12 ह्या प्रहारामध्ये त्यांना त्या ठिकाणी जागा द्यायची. आज मग त्यांनी आयुष्यात केलेलं काय पुण्य असेल आणि तिथं जर काय पुण्य कमी पडलं तर आज चाललेलं ही कीर्तन सेवा त्या ठिकाणी त्यांची ती भर काढून काढत असतं. म्हणून या ठिकाणी वर्षश्राद्ध असेल, त्या ठिकाणी मग प्रवचन असेल, भजन असेल किंवा कीर्तन असेल, ही सेवा त्या ठिकाणी त्यांना आज उपयोगी येणार आहे. हा उत्तमची गती तो एक पावे, 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 उत्तमची गती तो एक पावे.
उत्तमाची गती तो एक पावेनो उत्तमाची गती तो एक पावेनो उत्तमाची गती तो एक पावे बघा मग 13व्याला ह्या ठिकाणी त्या जीवाला जावं लागतं. 13 दिवस तो आत्मा आपल्या घराभोवतीचा असतो, आकाशाच्या पोकळीमध्ये असतो. आणि 13 दिवस झालं की त्या आत्म्याला यमाचे दंडक येतात. जसं बाबा एखाद्याने चोरी केली, कुठं काय बाबा लबाडी केली असेल, काय कुठं भांडणं केली असेल, त्याला न्यायला जसे बाबा पोलीस इन्स्पेक्टर येतात, हाताला बेड्या घालतात आणि घेऊन जातात, तसे म्हणले यमाचे दंडक येतात. दोन्ही दंडाला सकल दंड लावतात आणि प्रवास चालू होतो. 13 दिवस झाल्यानंतर या आत्म्याचा प्रवास चालू झाल्यानंतर 48 दिवस लागतात वैतर नावाच्या नदीच्या अलीकडच्या तीराला जायला. आणि ती नदी कशाची म्हणले तर ती नदी नरकाची म्हणले. त्या नरकाच्या नदीपर्यंत जायला आपल्याला 48 आणि हे 13 61 दिवस झाले की त्या ठिकाणी अलीकडच्या तीरावरती आपल्याला आणून सोडलेले, आपल्याला पलीकडच्या तीराला स्वर्ग आहे. मग त्या ठिकाणी जायचं असेल तर हजारो किलोमीटरची नदी. मग त्यात विषारी सर्प आहेत, विंचू आहेत, त्या ठिकाणी रक्त मांस असं सडलेलं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला प्रवास करायचा आहे. त्या प्रवास करण्यासाठी म्हणले 39 दिवस लागतात. मग म्हणले हे 13 आणि 48 61 आणि 61 म्हणले 39 असे 100 दिवस होतात. पण तुम्ही अलीकडच्या तीरावरती गेला 61 दिवस झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमच्या हातून जर काही पुण्य घडलं असेल तर तुम्हाला कामधेनू नावाची गाय न्यायला येते आणि त्या नरकाच्या नदीत ती तुम्हाला पलीकडच्या तीरावरती नेऊन सोडते. ते नेण्यासाठी त्या ठिकाणी 39 दिवस लागतात. आणि तुमच्या हातून जर काय पाप पुण्य झाला असेल तर मला विषारी सर्प आहेत, नाग आहेत, माऊस आहे, त्या ठिकाणी अनेक विष्ठरी भरलेली नदीतने आपल्याला जाता की नाही, मग त्या यातनं आपल्याला सण होत नाहीत. आणि पुण्य असेल तर म्हणले काम दिनानंतर पलीकडच्या तीराला गेले की 100 दिवस झालं की आपल्याकडे एक आणखीन एक त्या ठिकाणी म्हणले बाबा श्राद्ध येतं, ते असतं भरणी श्राद्ध, ते करावं लागतं. काही वर्षानंतर येतं, काही आधी येतं. त्या तिथीला भरणी श्राद्ध म्हणतात. आणि मग त्यानंतर हा आत्मा गेल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी एक सुप्रीम कोर्ट आहे आणि त्या कोर्टाच्या ताब्यात त्या ठिकाणी आपलं ह्या ठिकाणचं यम म्हणतो त्या ठिकाणी चित्रगुप्त नावाचा वकील आहे. त्या वकिलाकडे हे दप्तर दिलं जातं आणि 265 दिवस त्याची केस चालते. आणि 265 आणि हे 100 असे 365 दिवस झाले की आज धर्मराजाच्या पुढं धर्मापुढं त्या ठिकाणी तुमची केस आज उभी आहे. आज आबाची केस त्या ठिकाणी उभी असताना त्या ठिकाणी साक्षीदार कुणी नाही. मग त्या ठिकाणी आई नाही, भाऊ नाही, कुणीच नाही. नको नको मना गुंतू माया जाळ, काळाला जवळी ग्रासावया, काळाची नावडी पडेल बाजेवा, सोडविना तेव्हा माये बाप. अरे म्हणले नाही कुणाचे कुणी, तुझा नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझ माझ म्हणून. बहीण कोणाचे, भाऊ कोणाचे, कोण कोणाचे, सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राहतील, तुटतील धागे दोरे, मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार. कुणी नाही म्हणले त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी धर्मापुढे केस उभी राहिली आहे. आणि त्या ठिकाणी मग पंचतत्व आहेत. मग त्या ठिकाणी म्हणले आप, वायू, तेज, आकाश आणि सूर्य. ह्या ठिकाणी बघा हे 5 तत्वाचं बनलेलं शरीर आहे. म्हणले ह्या ठिकाणी पंचतत्व त्या ठिकाणी हजर असतात. सूर्य हजर आहे, चंद्र हजर आहे म्हणले. त्या ठिकाणी या पृथ्वीमध्ये असणारं जलही त्या ठिकाणी हजर आहे. म्हणजे हे 5 तत्व त्या ठिकाणी हजर असताना ते साक्ष देतात. अरे कुणाची चोरी केली, कुणाची लबाडी केली, कुणाशी वाईट वागला, कोणत्या स्त्रीकडे वाईट नजराने पाहिला आपण, तर त्या ठिकाणी सूर्य म्हणतो दिवसा काय त्या ठिकाणी चोरी केली असेल, रात्रीची कुठंतरी चोरी केली असेल, चंद्र जागा आहे. ह्या पृथ्वी तलावरती काय बाबा
त्या ठिकाणी तिचा नासधूस केला असेल ती जागी आहे. ह्या पाण्याचा उपयोग काही वाईट ठिकाणी केला असेल ती पाणी त्या ठिकाणी हे असे 5 तत्व त्या ठिकाणी साक्षीला असतात. आपण खोटं बोलू शकत नाही. म्हणून आज त्या ठिकाणी 365 दिवस झालं की आज ह्या ठिकाणी खरा आत्म्याला आजच्याला त्या ठिकाणी दुसऱ्या युनीमध्ये प्रवेश आहे. मग तो आज ह्या ठिकाणी आपण हे आबांचं प्रथम पुण्य स्मरण करतोय. आज आबाला त्या ठिकाणी त्या दुसऱ्या मग कशाच्या युनीमध्ये स्थान मिळत आहे त्यांचं पुण्य जेवढं असेल आणि त्या ठिकाणी त्यांना चांगलं स्थान मिळावं परमेश्वराजवळ बाबा त्यांच्या चरणावर जागा मिळावी किंवा परत ह्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म व्हावा अशासाठी आपण ह्या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा ठेवतो. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. बघा हिताला जाग राहायची. आपण जन्माला येताना चांगल्या कुळात जन्माला आलो त्या ठिकाणी चांगल्या कुळात जन्माला आल्यानंतर बाबा आपला शेवटही चांगला झाला पाहिजे. बघा आई वडील चांगले असतील तर मुलं चांगली जन्मली जातात. बघा आई वडील चांगले असेल तर मुलं चांगली जन्मली जातात. आई वडील धार्मिक असतील तर मुलंही त्या ठिकाणी धार्मिक असतात. शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी. बघा बी जर शुद्ध असेल तर म्हणले फळे त्या ठिकाणी चांगले असेल. आपण एखाद्या आंब्याची पन्हरी लावली आणि तिला जर चांगली पन्हरी असेल त्याला आंबे चांगले येतात. तसं म्हणतात या ठिकाणी की बाबा आपली बाबा आई वडील चांगले असतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. कळतं का नाही तुम्हाला की जमिनीत जर एक दाणा टाकला तर 1000 दाणे येतात. त्या ठिकाणी हे जरी नाही कळलं बघा हे जरी नाही कळलं तरी दुसरे येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं तरी दुसरे येईल. हे जरी नाही कळलं हो सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत
बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी हो पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग अवघा 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 धांगड भिंगा ग 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 हे जरी नाही कळले अरे म्हणले हे तरी कळते का नाही शुद्ध विजया पोटी फळे रसाळ गोमटी एक दाणा टाकला 1000 दाणे येतात म्हणले बी चांगला असेल तर त्या ठिकाणी 1000 दाणे येतात म्हणले तसे म्हणले या ठिकाणी बाबा हिताला येणारी मुलं आपल्या पोटी येणारी मुलं बघा या ठिकाणी प्रत्येक माणूस अपेक्षा करतो बाबा की बाबा माझ्या पोटी जन्माला चांगली मुलं यावात चांगला संसार व्हावा बघा हिरण्यकशिपू होता आणि हिरण्यकशिपू आणि देवाचं वैर सर्व त्याचं सर्व देवांची वैर म्हणले नारायण अरे नारायणाचं नावच नाही घ्यायचं म्हणले त्याला देवाचं वैर असल्यामुळे म्हणला देवांचं कुठल्याच नामस्मरण करायचं नाही त्याला आवडतच नसं हिरण्यकशिपूला मग काही दिवस गेले आणि म्हणला आता मी तपश्चर्येसाठी जातो कयादूला सांगितलं आपल्या पत्नीला तिचं नाव कयादू होतं आणि हिरण्यकशिपू निघाला बाबा त्याला तपश्चर्या करण्यासाठी गेला एका आंब्याच्या झाडाखाली तपश्चर्या करण्यात बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी देवाने मीटिंग घेतली म्हणजे अरे हा आपलं नामस्मरण घेत नाही मग म्हणले काहीतरी केलं पाहिजे मग काय केलं पाहिजे म्हणले मग बृहस्पती म्हणजे देवांचे गुरु देवाच्या गुरुनी ठरवलं की मी पक्ष्याचं रूप घेतो म्हणजे पोपटाचं रूप घेतलं आणि ज्या झाडाखाली हिरण्यकशिपू आला आणि तपश्चर्याला बसल्यानंतर तो पोपट म्हणायला लागला नारायण नारायण अरे हा आवाज आल्याच्या नंतर तो म्हणला अरे हा पक्षी आहे त्याला हाकून दिला त्याने की तो परत यायचा आणि त्या फांदीवर बसायचा नारायण नारायण असं म्हणत असताना तिथून उठला आणि परत घरी आला घरी आल्यानंतर पत्नी म्हणली का हो म्हणले तपश्चर्याला गेले होते आणि परत आले अगं म्हणले काय तुला सांगायचं जाताना रस्त्यानेच एका नंबरावरती नारायण लिहिलेलं होतं तरी सुद्धा पुढे गेलो ज्या झाडाखाली बसलो त्या झाडाच्या फांदीवरती एक पोपट आला आणि नारायण नारायण म्हणत लागला बघा दुष्ट बुद्धीचा होता हिरण्यकशिपू वाईट होता अजिबात त्याला चांगलं भगवत नव्हतं मग त्या ठिकाणी पत्नी चांगली होती पण हा दुष्ट बुद्धीचा असल्यामुळे त्याच्या हातून नामस्मरण घडत नव्हतं घरी आल्याच्या नंतर पत्नी हुशार होती तो महागारी आला 3-4 वाजल्या होत्या तिने वधून घेतलं काय म्हणत होता पोपट नारायण सांज पडली दिवस मावाळा 6 वाजल्या जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर श्रोणा घरामध्ये दोघं पती पत्नी गेली आणि विचारत होती काय म्हणला पोपट नारायण नारायण आणि दोघांचं एकत्रित मिलन झालं आणि त्यांच्या पोटी जन्माला भक्त प्रल्हाद आला बघा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी बघा त्या ठिकाणी अपोले हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या हिताला जागली हिरण्यकशिपूची बायको कयादू नवरा दुष्ट बुद्धीचा होता राक्षस होता पण त्याच्याकडून वधून घेतलं भगवंताचं नाम नारायण काय म्हणता पोपट नारायण नारायण असं किती वेळा तरी त्याच्याकडून वधून घेतलं आणि नारायण नारायण म्हणता म्हणता त्या ठिकाणी गर्भधारणा झाली आणि तिच्या पोटी जगाचा मालक जन्माला आला बघा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला धवला धला कृष्ण दाता उठवला गेला कृष्णदाता उठवला गेला कृष्णदाता उठवला गेला कृष्णदाता
कृष्णदाता सत्वर उच्चार प्रल्हाद विंबला सारखंच नामस्मरण केलं आणि काय दुच्या पोटी भगवंत जन्माला आले बघा. म्हणून ते म्हणले की बाबा आपलं हित कशात ते आपण जाणलं पाहिजे नक्की तरच म्हणले ह्या जन्माचं सार्थक होईल. अभंगाचं दुसरं चरण. कोळी कळना पुत्र होती दे सात्विक 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 याचा हरिक वाट देवा याचा हरिक वाट देवा याचा हरिक वाट देवा याचा हरिक वाट देवा हरिक ना पुत्र होती दे सात्विक हरिक ना पुत्र होती दे सात्विक हा पुत्र पुत्र होती दे सात्विक हरिक ना पुत्र होती दे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा काय आनंद होतो म्हणले. कुळाला येणारी मुलं म्हणले जर सात्विक असतील तर म्हणले त्या ठिकाणी देवालाही आनंद होतो. आई वडिलांना तर होतोच होतो बघा. ज्यावेळेस भक्त पुंडलिक जन्माला आला आणि त्याच्या आई वडिलांना तर हा मुलगा होतच नसता. 10 वर्ष म्हणजे त्या ठिकाणी नवस करण्यात आयुष्य गेलं त्यांचं. हे देवाला नवस्कार त्या देवाला नमस्कार आणि नवसाने पुंडलिक झाल्याच्या नंतर म्हणले गावामध्ये खोडे करायला लागला पुंडलिक. बाबा गवळी आला तर दुधाच्या किटल्या घ्यायच्या नदीच्या पुलावरनं खाली ओतावं. शेतामध्ये जावं कुणाची आंब्याची झाडं असेल त्याच्या कैऱ्या मुलं संगत येऊन जोडून टाकावा आणि त्याची तक्रार घरी आईवडिलाकडे यायला लागली. बघा घरी आईवडिलाकडे ही तक्रार आल्याच्या नंतर आईवडिलांनी ठरवलं अरे पुंडलिका अरे कशासाठी तू या खोड्या करतो लोकांच्या. आई वैतागून म्हणली ह्याच्या गळ्यामध्ये एखादं लोहणं गुंतून द्या म्हणजे हा जाग्या होईल असं मालकाला सांगितलं आणि पुंडलिकाच्या बापाने स्थळ पाहिलं आणि लग्न करून टाकलं पुंडलिकाने. आणि लग्न केलं. चांगली देखणी बायको बघितली. पाणी पित असेल तर अगदी त्या कंठातनी पाणी दिसायचं अशी गोरी गोमटी बायको. बघितल्यानंतर रोज सकाळी उठावं पुंडलिकाने गावामध्ये जावं फेरफेटका मारावा घरी यावं आपली पत्नीने जेवायला वाढावं असा नित्यनेम चालू असताना एक दिवस काय झालं पुंडलिक घरी आला. बायको भांडी कपडे धुत असताना पुंडलिकाला वाटलं अरे एवढी देखणी बायको आहे पुढं तिला त्या ठिकाणी धुणं धुवायला लावता घेतलं तिच्या हातातलं पातळ आणि स्वतःच धुवायला लागला. जेवण झालं आणि म्हणला नको तू भांडी घासू मीच भांडी घासतो. भांडी घासायला लागल्यानंतर जन्म दिलेल्या आईने पाहिलं. आई पाहिलं म्हणली काय पांढऱ्या पायाची म्हणली पाल घरात आली आणि माझ्या पोराला म्हणती भांडी घासायला लावती धुणं धुवायला लावती. पुंडलिक दुसऱ्याशी गावात निघून गेला आणि आईने हाक मारली ए सुनबाई तुला लाज वाटत नाही का म्हणले. 9 महिने 9 दिवस म्हणले दगडासारखा गोळा या पोटात वागवला आणि त्याला भांडी घासायला लावती धुणं धुवायला लावती. एवढं म्हणल्यानंतर सुनाला राग आला आणि सून रुसून बसली. मालक गावात आला. पुंडलिक 1 नाही 2 नाही. पुंडलिक म्हणतो का बोला ना अगं काय झालंय म्हणली जेवाय देईना पाणी देईना बोला ना काय झालंय तुला. तिने तोंडातने आवाज काढला म्हणले ऐका म्हणले एकतर ह्या घरामध्ये तुमचे आई वडील राहतील नाही तर मी राहील. मी लागत असेल तर आई वडील ह्या घरात नकोयत म्हणले त्यांना हाकलून द्या नाही तर मी निघून चालले. पुंडलिक म्हणला काय झालं म्हणले अहो तुमची आई थेपती मला येऊन बोलते म्हणले शिव्या देते म्हणले मी हे सहन करणार नाही. पुंडलिकाला राग आला. आई धुणं वाळत घालती दोरीवरती. पुंडलिक गेला म्हणला ए थेरडे
तुला लाज वाटत नाही का म्हणले माझ्या बायकोला बोलती? आई म्हणली अरे पुंडलिका काय बोलतोस, तुला लाज कशी वाटत नाही? अरे कुणाला बोलतोस तू? आईला बोलतोस म्हणली. कुशाला मला शिव्या देतो म्हणले. म्हणली शिव्या नाही, तुला लात घालून हाकलून देईल म्हणला. अरे म्हणले नीट बोल. असं म्हणल्यानंतर आई म्हणली झालं काय? तो म्हणला माझ्या बायकोला तुला बोलायची काय कारण होती का? अरे आई म्हणली अरे 9 महिने 9 दिवस बाळा तुला या पोटात वागवलं, होत नवसा तर नवस केला, 10 वर्षांनी झाला. आणि तिला एवढंच म्हणले की सुनबाई त्याला धुणं धुवायला काय लावती, भांडी घासायला कशाला लावती, एवढंच बोलले. म्हणले मला वाईट वाटतंय माझ्या अंतकरणात, मी तुला जन्माला घातले. पुंडलिकाला ते सण झालं ना आईचं बोलणं. लात घातली आईने, आईला वट्यावरनं खाली पाडली. घरात बसलेला बाप बाहेर आलाय. अरे वय वृद्ध झालेला बाप 70-80 वर्षाचा फेटा बांधलाय, अंगामध्ये बंडी घातलेली आहे, बाहेर आला आणि म्हणतोय पुंडलिका लाज वाटते का रे? जन्म दिलेल्या आईला लात घालून खाली पाडतोय. म्हणला बापा तुलाही लाज घालीला आणि खाली पाडल म्हणला. घाल बरं. पुंडलिकाने हात उगारला आणि बापाने हात धरला आणि पुंडलिकाने बापाला लात घातली आणि बापही खाली पडला. अरे बाप म्हणला जन्मामध्ये जगण्यामध्ये अर्थ काय नाही म्हणलं, नको थांबायला. पुंडलिकाने ठरवलं थांबायचं नाही ह्या ठिकाणी. पत्नीला म्हणला तुला माझ्या संग यायचं का? तर पुंडलिकाचा बाप आपल्या पत्नीला म्हणतो तू येणार नाहीस, तू जन्म दिलायस म्हणले, तुला त्या ठिकाणी जागा सुटणार नाही. पुंडलिकाची आई म्हणते अहो मुलं मांडी हगलं म्हणून मांडी कापायची का? जाऊन द्या, बोलला असेल मारला असेल विसरून जायचं, आपलाच मुलगा आहे. नाही म्हणले मी थांबणार नाही. बाप्पाने सांगितलं मी थांबणार नाही. पिशवीमध्ये बोजा भरला, काठीला अडकावलं, काठी आपल्या खांद्यावरती घेतली आणि पुंडलिकाचा बाप 10-5 पावलं गेल्यानंतर पत्नी विचार करते ज्याच्या संग आयुष्य काढलं तो जर आपल्याला सोडून चालला असेल तर आपल्या जगण्याचा अर्थ काय? ज्यावेळेस आई वडिलांनी ज्याच्या संग लग्न लावलं, ज्याच्या नावाने कपाळ गज भरलं आणि तो आज सोडून चालला आणि जन्मदात्याला भोवला त्याला नेका म्हणू नये म्हणले. जो मुलगा आपल्या जर आपल्या समोर आपल्या कंबरड्यात लात घालतोय, आपल्या मालकाच्या कंबरड्यात लात घालतोय, राहण्याचा अर्थ काय, जगण्याचा अर्थ काय? आईने विचार केला आणि आपल्या मालकासंग जाण्याचा विचार धरला. आपली पिशवी भरली, 4 पावलं पुढे जावं मागं बघावं. आईचं काळीज आहे, आईचं अंतकरण तुटतंय स्वतःच्या मुलाला सोडताना. दुसरा विचार येतोय, अरे लात घातली आणि काय थांबायचे? दुसरा विचार करतोय पुंडलिक नव्हता, नवसाने मागितला, काय करावं? आई गोंधळात पडली. बाप म्हणतो तू येणार नाहीस, येऊ नको. 10-5 पावले गेले की तिने विचार केला थांबायचं नाही आणि दोघेही नवरा बायको मजल दर मजल करीत रस्त्याने निघाली. 1000 किलोमीटरचा प्रवास करून प्रत्येक गावात जावं, भीक मागावी, अरे पोट भरावं. जाता जाता काशीच्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी पुंडलिकाचे आई वडील गेल्यानंतर हिला दिवस गेले. 7वा महिना असताना बायकोला त्या ठिकाणी ढोवाळं लागलं आणि पुंडलिकाच्या बायकोला सासू आणि सासऱ्याची आठवण झाली. पुंडलिकाला म्हणती जर आता तुमची आई असती ठेपटी या ठिकाणी म्हातारी असती तर म्हणले 2 भाकरी कुत्र्याला टाकल्या तशा टाकल्या असत्या. आता माझं काम कोण करणार? तुमच्या आईला घेऊन येता का? पुंडलिक म्हणला कशाला धपली काढती का दुखावली? मग त्या ठिकाणी पुंडलिकाने ठरवलं ठीक आहे आई वडिलांचा शोध घेऊ आणि घेऊन येतो. सकाळ जाऊन दिवस उगवला, पुंडलिक निघाल्यानंतर उंबरट्यामध्ये आई आडवी आली. बायको म्हणली मी इथे एकटी राहणार नाही. बघा बाय हट्ट असतो ना म्हणले, बाल हट्ट स्त्री हट्ट. पुंडलिकाने ठरवलं बायकोला घ्यायचं आणि आई वडिलांचा शोध घ्यायचा. रस्त्याने निघाल्या. आता 12 वाजल्यात, ऊन कसले, बाहेर गेलं तर पाऊल ठेवत नाही. असं ऊन लागायला लागल्यावर दिवस गेलेली बायको तिला खांद्यावरती घेतली. काही रस्ता दुर्वत लांब गेल्यानंतर एक संत्राची बाग दिसली आणि म्हणले अहो मला संत्रा खाऊशी वाटली. पुंडलिकाने आपल्या बायकोला त्या लिंबाच्या झाडाखाली थांबवलं आणि संत्रा आणण्यासाठी गेला. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी एक रखवालदार होता. त्याने आवाज दिला आतून, ए पुंडलिका म्हणला ह्या जर बागेच्या गेटाला हात लावशील तर खबरदार, समोर झोपडी दिसती त्या झोपडीत मालक आहे म्हणला, त्या मालकाला जा आणि अख्खा बाग घेऊन जा. पुंडलिक तिकडा निघाला झोपडीच्या दिशेने. त्या ठिकाणी 3 स्त्रिया होत्या अशा मलिन झालेल्या, काळ्या कुट्ट स्त्रिया. त्या पाहिल्या पुंडलिकाने आणि त्या स्त्रिया त्या झोपडीत शिरल्या की परत अगदी अप्सरासारख्या सुंदर झाला. पुंडलिक विचारतो अरे तुम्ही आता काळ्या कुट्ट होताना एवढ्या सुंदर देखण्या कशा काय झाल्या? ती म्हणली तुमच्यासारखी म्हणले आई बाप्पाला लाथा घालतात, पाप करतात, काशीच्या ठिकाणी हाकलून देतात, त्या ठिकाणी स्नान केलं की आमच्यावरती पाप बसतं म्हणले.
ही गंगा आहे म्हणले, ही यमुना आहे आणि ही सरस्वती. आम्ही तिन्ही नद्यात म्हणले तुमच्या सारख्याने पाप केलं, आमच्या गंगेमध्ये स्नान केलं की ते आमच्यावरती बसतं. आणि आम्ही ह्या ठिकाणी कुकुट स्वामीच्या आश्रमात येऊन त्या ठिकाणी त्यांच्या पायाला स्पर्श केला की ते सर्व पाप त्या ठिकाणी निघून जातो. आम्ही परत त्या ठिकाणी आहे अशा होतो. पुंडलिकाने झोपडीत पाहिलं, झोपडीला हात लावणार तेवढ्यात आतून आवाज आला, पुंडलिका झोपडीला हात लावशील तर म्हणले खाक करून टाकील का? अरे म्हणले आई वडिलांना लाथा घातल्या, हाकलून दिला म्हणले, मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो म्हणून ह्या नद्या पवित्र होतात म्हणले. तुला जर तुझे आई वडील लागत असतील तर त्यांच्या शोधात जा, इथं थांबू नको. पुंडलिकाच्या हे शब्द कानावर पडले आणि पुंडलिकाने मजलदार करत मजल गावात जावं. अरे 2 म्हातारी दिसली का? लोकांनी सांगत रात्री आली होती बाबा त्या ठिकाणी ते भीक मागत होते, मंदिरामध्ये झोपले, दुसऱ्या गावात जावा विचाराव. असं करत करत पुंडलिक काशीला गेला. काशीला गेला, विश्वेश्वराच्या मंदिरावरती उंबरट्यावरती डोकं ठेवलं आणि डरडसा रडू लागला. तेव्हा अरे माझ्यासाठी माझ्या आईने नवस केला, माझ्या बापाने मला लहानाचं मोठं केलं, लोकांच्या खोड्या केल्या त्याही माझ्या पोटात घातल्या आणि बायकोचं ऐकून आई वडिलांना हाकलून दिलं. देवा मला माफ कर. पुंडलिक असा डरडसा रडतोय. पाठीमाग सर्व अंधाळी पांगडी बसल्यात. अंधाळ्याला दादा पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, बाबा पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, हो अंधाळ्याला बाबा पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, अंधाळ्याला पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, हो एक एक पैसा धर्माला, एक एक पैसा धर्माला, हो एक एक पैसा धर्माला, एक एक पैसा धर्माला, अंधाळ्याला बाबा पांगळ्याला 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 एक एक पैसा धर्माला, अंधाळ्याला दादा पांगळ्याला एक एक पैसा धर्माला. पुण्य होईल तुम्हाला. अरे द्या गोरगरीबाला कुठेतरी काय दान द्या, रुपया द्या, 8 आणे द्या, 4 आणे द्या, 2 रुपये द्या. आमच्या पोटामध्ये आग पडली. बघा ज्याच्यावर परिस्थिती ती ना त्याला कळतं बाबा गरिबी काय. ज्याच्याकडे ह्या जगामध्ये अनेक लोक आहेत, कुणाला वाटतंय काय काय खावं आणि एखाद्याला त्याला वाटतंय काय खावं, अशी बरीचशी या दुनियेमध्ये लोक आहेत बघा. आणि पुंडलिक त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या काशी विश्वेश्वराच्या उंबरट्यावरनं डोकं आपटून माघारी फिरला आणि बघतोय तर दारात सगळी बसलेली असताना एका स्त्रीच्या चरणाला हात लावाय गेला आणि हात लावल्यानंतर त्या मातेने हात धरल्याच्या नंतर ती आवाज देते, अरे पुंडलिका, अरे अनवळखी स्त्री आहे, डोळ्याने दिसत नाही, दारात बसली भीक मागती. आणि पुंडलिक सहज पाया पडाय गेला. कोणी का असाना म्हणून पाया पडला गेला, त्याला कळलं नाही माझी आई म्हणून. पण त्या आईला मुलाचा स्पर्श झाला आणि त्या आईच्या अंतकरणातल्या वेदना बोलायला लागल्या, पुंडलिका. अरे हाक दिल्यानंतर पुंडलिकाच्या काळजावरती शारे उमटले आणि पुंडलिकाने आईच्या गळ्याला मिठी मारली. आई अगं तुझी अवस्था काय झाली? आई ओळखू येईना. आईच्या अंगामध्ये त्राण राहिला नाही, केसाचा जटा झाल्या, आईच्या डोळ्याची खसाड झाली. बघा आई वडिलाला सोडून दिल्याच्या नंतर मुलांना कळतं, त्यांच्यावरती प्रसंग आल्याच्या नंतर बघा दोघा माई लेकरांची मिठी झाली, बोलाबोली झाली. पुंडलिक विचारतो, आई बाबा कुठे? आई म्हणती बाबा पाठीमागे बसलेत, बाळा दिसत नाही. पुंडलिकाला आई म्हणती जा आणि त्यांच्या चरणावरती पाय ठेव. पुंडलिक म्हणतो बाप मला माफ करणार नाही. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर चरणावरती मस्तक ठेवतो. कसलाही बाप असू द्या, बघा त्या ठिकाणी तो बाप आपला कसलाही मुलगा असू द्या, त्या ठिकाणी बाप त्या ठिकाणी माफ करतो. आणि पुंडलिकाला माफ केलं. आणि बघा जसं म्हणले एखाद्या ढेकळावरती पावसाचा थेंब पडावा आणि तो ढेकळ जसा इरघळून जावा, तशी अवस्था झाली पुंडलिकाच्या बापाची. आपल्या मुलाला मिठी मारली आणि पुंडलिकाने ठरवलं, अरे जगायचं असेल तर चांगलं जीवन जगायचं, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. म्हणले बाबा
माझं सुद्धा बी शुद्ध असेल तर मीच माझ्या माता पित्यांची सेवा करल. कावड केली आणि पुंडलिक काशीला निघाला. माये पित्याच्या गळ्याला दोरी, बैल खांद्यावरी पुंडलिक काशी यात्रा करी. पुंडलिकाने बायकोला सोडून दिलं आणि आई वडिलांना कावड केली आणि पंढरपूरच्या ठिकाणी दिंडूर वन होतं. त्या दिंडूर वनामध्ये गेला आणि त्या ठिकाणी कुकुट स्वामीचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा चालू केली. भगवान श्रीकृष्ण द्वारकेच्या राजाला वाटलं रुक्मिणी रुसून आली. देवाने हे बघण्याचं सोंग केलं. आपल्या सोंगड्याला सांगितलं अरे त्या झोपडीमध्ये रुक्मिणी का बघू नये. तो सोंगडी गेला आणि पाहिलं तर म्हणले कोणतरी एक माणूस आहे. दोन वयोवृद्ध म्हातारी माणसं आहेत. त्या ठिकाणी म्हणले ते दोघे त्या ठिकाणी झोपलेले असताना हा मुलगा त्यांची सेवा करतोय. मग पुंडलिक त्या ठिकाणी गेला आणि आपले आई वडील झोपलेले होते. इटणी शेकत असताना तो सोंगड्याला पाहिला आणि देवाला निरोप दिला. देवा म्हणले कोण नाही एक माणूस त्या ठिकाणी सेवा. मग देव स्वतः आला बघायला. का तर आल्याच्या नंतर 4-5 तास झाले. अरे म्हणले पुंडलिका किती वेळ उभं राहायचं. मग ज्या हाताने हातपाय शेकत होता आई वडिलांचं पुंडलिकाने ती एडी भिरकावली आणि देव त्याच्यावरती उभा राहिला. योगी 28 झालं म्हणले. मग देव म्हणला अरे कवर उभं राहायचं पुंडलिका इथं. मग वीट दिली आणि विठेवरती देव उभा राहिला. देवाला हे सण झालं नाही म्हणले. पुंडलिकाला गर्व झालाय म्हणले. मग भीमेला आदेश केला ए भीमा म्हणले रुद्ररूप धारण कर आणि या पुंडलिकाची खोटी सेवा वाहून ने. त्या ठिकाणी नदीने रुद्ररूप धारण केलं आणि नदी अशी वेग धरला आणि वेगात आली आणि पुंडलिकाची खरी सेवा पाहिल्यानंतर भीमा त्या ठिकाणी नदी थरथर कापायला लागली आणि चंद्रकुर आकार पडला. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा बघा. माता पित्याचे सेवा म्हणून म्हणले कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. तिसरं चरण म्हणाचा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबा. गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात म्हणतात की गीता भागवत करते श्रवण अशी जन्माला मुलं यावात की त्यांनी गीतेचं वाचन करावं. गीतेमध्ये त्यांनी अख्खा वेळ घालवावा. गीता भागवत करती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. देवाचे नामस्मरण करणारी मुलं जर जन्माला आले तर म्हणले खरंच उद्धार होईल आपला. ज्या माता पित्यांनी बघा ज्यावेळेस एखादी महिला गरोदर असेल त्यांनी त्यावेळेस आपल्या पोटात बाळ असताना ज्ञानेश्वरी वाचावं गाथा वाचावी. ती मुलं जन्माला आल्याच्या नंतर म्हणले अशी मुलं जन्माला येतात आणि गीता भागवताचं श्रवण करतात. आता या ठिकाणी सर्वांनी बघा आता आपली वेळ संपत आलेली आहे. हातवर करायचे आणि भजन घ्यायचे सर्वांनी. महिला असो पुरुष सर्वांनी हातवर करा. या ठिकाणी शूटिंग मध्ये घ्या महाराज.
अण्णा म्हणा तुका म्हणे माझ घडोत्यांची सेवा 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 परी माझ्या दैवा पार नाही परी माझ्या दैवा पार नाही परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होतील जे सात्विक 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 तया तारे परी माझ्या दैवा पार नाही पार नाही पार नाही कोळी कन्या पुत्र होती देताची 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 याचा हरेक वाटे देवा घडोत्यांची सेवा तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. बघा ह्या ठिकाणी आपल्याला 10 मिनिटांमध्ये आता कीर्तन सेवा संपणार आहे. या ठिकाणी फुलं कापूर वगैरे सर्व काय असेल तो या ठिकाणी आणून ठेवायचा आहे. फुलं या ठिकाणी वाटली जातात, नंतर फुलं कोणी उधळायची नाही. या ठिकाणी फोटोला फुलांचा वर्षाव करायचा आहे. बघा तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. की बाबा जन्माला येणारी मुलं अशी जर चांगली निघाली, बघा बाप काय असतो या ठिकाणी, बघा
ह्या संसार रूपी खडकावरती चंदन रूपी बाप उघडत असतो आणि हा संसार रूपी खडक त्या ठिकाणी ह्या चंदन रूपी बापाला हसत असतो आणि तो म्हणतो हा संसार रूपी खडक अरे चंदन रूपी बापाला म्हणतो अरे चंदना तू उघडून चाललाय तुला काय लाज कशी वाटत नाही त्यावेळेस या संसार रूपी खडकाला हा चंदन रूपी बाप म्हणतो अरे मी जरी उघडलो पण ज्याच्या ज्याच्या कपाळावरती चंदन शीतलता म्हणून थंडाई म्हणून देतो मी उघडलं तरी चालेल पण प्रत्येकाच्या कपाळावरती गेल्यानंतर सुगंध आणि शीतलता त्याला मिळली जाते त्याचं नाव बाप आहे म्हणले ह्या संसार रूपी निरंजन मध्ये जळणारी वात म्हणले तुमची माझी आई आहे अरे या संसार रूपी निरंजन या ठिकाणी या जळणाऱ्या वातीला हसत असते आणि ती संसार रूपी निरंजन या वातीला म्हणती वाती ताई तुला भासत नाही का त्यावेळेस ही संसार रूपी निरंजनला ही निरंजन मध्ये जळणारी आई रूपी वात म्हणते अगं मला जरी भाजलं तरी माझ्या प्रकाशात ही सर्व दुनिया त्या ठिकाणी माझ्या प्रकाशामध्ये आनंद घेते आनंद लुटते मला जरी भाजलं तरी चालेल बघा बाप हा घराचा पाया आहे आणि आई हा त्या घराचा कळस आहे ज्यावेळेस बघा घराचा पाया एकदा ढासळला की तो कळस खाली पडतो त्या कळसाचा काही उपयोग होत नाही घरचा एकदा आधार गेला ना म्हणले की त्या ठिकाणी म्हणले पाया एकदा खसला की घर त्या ठिकाणी ढासळलं जातं कळसही त्या ठिकाणी पडला जातो म्हणले बघा जोपर्यंत ह्या घराचा पाया जिवंत आहे ज्या घरामध्ये आपला बाप आहे तोपर्यंत त्या घराला शोभा आहे म्हणले अरे कुणी म्हणले वाकड्या नजराने बघू शकत नाही म्हणले त्या ठिकाणी आणि ज्या वेळेस आपल्या घरातील एखादा करता पुरुष गेल्यानंतर त्या घरावरती शोककळा पसरली जाते मग त्यांच्या आठवणी येतात पाठीमाग म्हणतात सोडून या गेले बाबा आम्हाले करांना बाबा 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 आता म्हणू मी कुणाला सोडून या गेले बाबा आम्हाले करांना बाबा 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 आता म्हणू मी कुणाला बघा एकदा आपल्या घरातली करती व्यक्ती गेली की मुलं म्हणतात बाबा कुणाला म्हणायचं आता कुठं पाहावं म्हणले वडिलांना कुठं पाहावे मग त्या ठिकाणी ते दिसत नाहीत बघा बापाचं एवढं प्रेम असतं त्या मुलावरती मुलींच्या वरती बघा एवढा प्रेम करणारा बाप असतो म्हणले अरे म्हणले प्रत्येक जण म्हणतो बाबा या पहिला उपकार या मृत्यू लोकांमध्ये कोणी केला असेल तर तो म्हणला पहिला उपकार आपल्या आईने केला काय केला आईने म्हणले बाबा ह्या मृत्यू लोकांमध्ये पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली आपल्याला आपल्या आईने बघा म्हणले एखादी जागा भाडे तत्वावरती घ्यायची असेल आपल्याला एखादा रो हाऊस घ्यायचा असेल एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला भाडं द्यावं लागतं त्या ठिकाणी डिपॉझिट द्यावं लागतं पण 9 महिने 9 दिवस जी आई पोटामध्ये दगडासारखा गोळा वागवती त्याला मोठा करते लहानाचा मोठा करते हाताचा पाळणा करते आणि तो मुलगा उद्या मोठा डॉक्टर झाला वकील झाला त्याला 50,000 पगार मिळाला तर आई म्हणत नाही की तो बाबा तुला मी पोटात वागवला दगडासारखा त्यातले 25 मला दे तिचं नाव आई म्हणले अरे म्हणले आईने दुसरा उपकार केला त्या ठिकाणी म्हणले आईने दिली हाडं अरे म्हणले आईच्या दुधापासून जी हाडं तयार झाली म्हणले मांस जळला माऊस जळला मोठमोठे वंटके जळले पण आईच्या दुधापासून तयार झालेली हाडं त्या ठिकाणी जळली नाही आणि म्हणले तिसरा उपकार आईने केला आईने दिला श्वास म्हणले ज्यावेळेस मुलगा जन्माला येतो आईच्या पोटात आपल्या श्वासामधला अर्धा श्वास ज्याच्या वाट दिला जातं त्याला जोडलं जातं ना तर त्याला नाळ म्हणली जाते आणि जन्म झाल्याच्या नंतर ती नाळ तुटली जाते आणि त्यावेळेस मुलाचा आवाज कवा कवा असा येतो बघा मग त्या ठिकाणी आईने तिसरा उपकार केला त्या ठिकाणी बघा आईने अभृदान केलं हजारो समाज त्या ठिकाणी जमला असताना मुलाला भूक लागली आईने पदराड मुलाला आपलं स्तन उघडं केलं आणि त्याच्या तोंडामध्ये दिलं बघा आईने बघा आपल्यासाठी सकाळी उठावं कबाड कष्ट करावं अशी आई 2 टाइम जेवाय घालती आईचं जेवाय बसली म्हणले आणि त्या ठिकाणी जर म्हणले मुलाने बाबा शी केली तर आई आपल्या जेवतात आटावणी उठते आणि त्या मुलाची शी धुती तिला कधी घृणा आली नाही म्हणले मुलाने तोंडामध्ये पाणी घ्यावं आईच्या अंगावरती गुळण्या मारावा आईने हाताला धरावं त्याला चालाय शिकवावं अब्रकासाठी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करून जावी त्यागी बघा म्हणले आईला तर सगळ्यांनी कवीनी महत्व दिलं
साधू संतांनी महत्व दिलं म्हणले. बाप काय एवढा म्हणले, काय म्हणले महत्व देण्यासारखा नाही का म्हणले. अरे ज्या आईने 2 टाइम जेवण करून घातलं पण त्या जेवणाची सुई लावणारा बाप आहे ना म्हणले, त्याला विसरून चालणार आहे का म्हणले. नाही चालणार म्हणले. मुलगा चांगल्या पदावरती गेला म्हणले, नोकरी करायला लागला म्हणले, आणि नोकरी करायला लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हणले मुलाला 50,000 रुपये पगार मिळायला लागला. आईने सर्व गावामध्ये पेढे वाटले, पण त्या मुलाचं आयुष्यभर शिक्षण आणि त्याला नोकरी लागण्यासाठी 10% व्याजाने ज्याचे पैसे उचलले तो बाप अजूनही त्या ठिकाणी फेडत असतो. तो बाप विसरून चालणार आहे का म्हणले. अरे नाही म्हणणार. किती मोठा बंगला बांधा म्हणले, बंगल्याच्या वट्यावरती जोपर्यंत तुमचे आईबाप आहेत तोपर्यंत त्या बंगल्याला शोभा आहे म्हणले. एकदा आईबाप गेले की त्या बंगल्याची शोभा गेली म्हणले. बघा म्हणले किती वयस्कर आपले आई वडील होऊन द्या, मुलगा बाहेर पडतो, गाडी काढतो आणि निघून जातो रस्त्याने, आपल्या आई वडिलांना विसरत नाही. त्यावेळेस आई वडिलांना दुःख होता रे. त्यांना वाटतं एवढी मोठा केला म्हणले, लहानाचा मोठा केला मुलगा, हाडाची काढ केली म्हणले, आम्ही नवरा बायकोने मुलं मोठी केली, चांगल्या पदावरती लावली, आज ती मुलं विसरत नाही म्हणले. बघा प्रत्येक कुटुंबामध्ये आपण लहान होतो त्यावेळेस आपली आई सासोडला बाजारला गेली असेल, बाप गेला असेल, आपण वाट पाहायचो माझी आई मला भेळ खायला आणील, माझा बाप मला लाडू खायला आणील. आज तेच आई वडील लहान झाल्यात, त्यांनाही वाटतंय माझा मुलगा कुठून तरी आला असेल, मला खायला आणला असेल, मला देईल. आज आई वडील लहान झाल्यात, त्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करू नका म्हणले, त्यांनाही तुम्ही काहीतरी खायला द्या. संध्याकाळ झाल्या आईला इचरा, बापाला इचरा, जेवले का दादा, जेवले का आई, या ठिकाणी विचारलं तर त्यांना एवढा आनंद होईल आणि त्यांचं आयुष्य वाढेल म्हणले. अरे म्हणले बापाचा जीव एवढा लिखित असतो म्हणले. अरे बाप मुलगा मेला तर म्हणले कधी रडत नाही, पण 18 वर्षाची मुलगी परधन हे दुसऱ्याच्या हवाली करताना त्याला असं दुःख होतं. बघा मुलगी लग्नाला आली ना तर त्यावेळेस बाप लोकांना म्हणतो बाबा माझी मुलगी आता लग्नाला आली, शिक्षण झाले, तिला कुठंतरी चांगले स्थळ बघा. बाप स्थळ बघायला भागतो आणि लग्न ठरतं, प्रत्येकाच्या दारात जातो. अरे म्हणतो माझ्या मुलाच्या लग्नाला नाही आला पण माझ्या तायडीच्या लग्नाला या बर का. अरे म्हणतो एवढं थाटामाटामध्ये लग्न करणार आहे. मग म्हणतो 10-5 एकर इकून त्या ठिकाणी 2 एकरामध्ये मांडव घालतो बाप. मुलगी शृंगार करून त्या स्टेजवरती फिरत असते आणि बाप त्या गेट वरती येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला नमस्कार घालीत असतो. बघा आणि त्या ठिकाणी मग लग्नाची वेळ जवळ आल्याच्या नंतर लग्न मंडपामध्ये लग्न लागलं जातं. अर्धा मंडप सुटला जातो, लांबचे पाहुणे निघून जातात आणि जवळचे सर्व नातेवाईक असतात आणि त्यावेळेस नवरा नवरीची गाठ सुटली जाते आणि त्यावेळेस मुलगी प्रत्येकाच्या पायावरती पडायसाठी गाठ सुटल्यानंतर आईच्या गळ्यात जाते, भावाच्या गळ्यात जाते. आईला सांगणार आई आजपर्यंत मी होते, बाबांना काही बोलू नको, त्यांना त्या ठिकाणी शुगरचा त्रास आहे, त्यांच्या वेळेवरती गोळ्या दे, आता काय भांडू नको, तुमच्या भांडणामध्ये मी लक्ष घालायला होती आता नाहीये. अरे ज्या वेळेस मुलगी आपल्या सर्व नातेवाईकांच्या पायावर पडते आणि कुठंतरी खांबाला टेकून डोक्यामध्ये मुंडकं घालून बसणारा बाप पाहतो आणि मुलगी धावत जाते. धावत गेल्यानंतर बसलेला बाप उठतो आणि आपल्या विचारामध्ये काहवर चाललेला असतो. अरे 18 वर्षीय जीवाच्या पलीकडे सांभाळलेला तुकडा दुसऱ्याच्या हवाली करणारा त्या बापाला दुःख होतं आणि मुलगी जवळ आल्यावर कडाडून मिठी मारतात. अरे 10-5 माणसं गेले तरी गाठ मिठी सुटत नाही म्हणले. ढेकळावर पावसाचा थेंब पडावा आणि तो ढेकर इरगाळून जावा, तशी त्या बापाची अवस्था झालेली असते. बघा एवढा बाप प्रेम मुलीवरती करतो. बघा वराडी मंडळी निघाल्याच्या नंतर नवरा नवरी गाडीत बसतात, बाप विरुद्ध दिशेला तोंड करून उभा असतो. मनात काहीतरी येतं आणि ड्रायव्हरच्या बाजूला जातो आणि ड्रायव्हरला सांगतो काच खाली घ्या आणि हात जोडतो. म्हणतो आजपर्यंत कोणाला हात जोडलं नाही. अरे म्हणले काळजाच्या पलीकडे जपलेला तुकडा आज तुमच्या हवाली करतोय आणि जर काय तिचं चुकलं असेल तर ती माझी चूक म्हणून माझ्या पदरात घाला, पण माझ्या मुलीला छेड करू नका. असा सांगणारा बाप आपल्यात निघून गेल्यानंतर आपल्याला त्याची किंमत कळते. आई वडील माझे थोर किती सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला.
चालू राहिली समाजासाठी आई तू ग कष्टाच्या गावात राहिली समाजासाठी आई तुझ्या कष्टाच्या गावात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी आयचा विरातीने नबीची चांदणी तू ग चंद्राची कोर नदीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया आई मला हवी जीवनभर शीतल तुझी छाया हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगेन आई देवापाशी मी आई तुलाच ग मागेन आई माझी विरातीने आई माझी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरे बघा ह्या ठिकाणी वेळ संपलेली आपले आता ह्या ठिकाणी आपल्याला आरती करायच्या तर घरातल्या सर्व मंडळीने यायचे त्यांचे भाऊ असतील मुली असतील कुणी नातेवाईक असतील सर्वांनी ह्या ठिकाणी आपलं कापूर वगैरे सर्व हाना ह्या ठिकाणी 5च मिनिटामध्ये सेवा संपल ह्या ठिकाणी आबा आपल्यातनी निघून आज 1 वर्ष झालं गेलेले तुटला आयुष्याचा दोरा येरे वावगा पसारा टाकून पडती रांडापुरे अंती होती पाठ मोरे अवघे सुखाच्या संगती कोणी नाही कामा येती चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती घर या ठिकाणी मंगळवेढ्याचा मालक म्हणतो एकदा आयुष्याचा दोरा तुटला की कुणी नाही म्हणले चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती घर आपण जे ह्या घराला चिकटून बसले आपण हे माझं घर आहे पण ते म्हणले काही नाही वर स्वर्गात गेला विचारणार नाही तू किती घरं बांधली किती एकर जमीन घेतले बाबा त्या ठिकाणी किती गाड्या घेतल्या कुणी विचारणार नाही किती मदत केली कुणालाही विचारणार आहे मी मगाशी सांगितलं की एकदा प्रवास चालू झाला की त्या ठिकाणी गरम खेळाच्या याच्यावरनं चालावं लागतं जर तुमच्या हातून त्या ठिकाणी दान झालं असेल तर ते माफ होतं म्हणजे स्वर्गात गेल्यानंतर म्हणले एक अग्नी स्तंभ असतो त्यालाही मिठी मारावी लागते जर तुमच्या हातून वस्त्रदान झालं असेल तर त्या ठिकाणी तो होणारा त्रास त्या ठिकाणी तुम्हाला भोगावा लागत नाही म्हणून जन्माला आल्यानंतर चांगलं कर्म करावं आबा आपल्यात निघून गेलेली 1 वर्ष झालं आणि आज 1 वर्षाने पुण्यस्मरण ह्या ठिकाणी हा सोहळा आपण संपन्न करत असताना आपोली हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या ह्या तुकाराम महाराजांच्या अभंगावरती आपण कीर्तन सोडवलं कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आणि तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तुकाराम महाराज म्हणतात अरे चांगली मुलं जन्माला आली तर देवापेक्षाही म्हणले श्रेष्ठ आहेत त्यांची सेवा करण्यात देवही त्या ठिकाणी आपली भूमिका मांडतो म्हणले या ठिकाणी धन्यता तर त्या ठिकाणी मुलांना दिली जाते पण देवही आपली भूमिका मांडतो की अशांची सेवा करायला मी पाठीमागे सरणार नाही बघा या ठिकाणी आबांना 1 वर्ष झालं जाऊन गेल्या वर्षी आबा आम्ही शिखर शिंगणापूरच्या आपल्या मीटिंगसाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आल्यानंतर आबाचं 4-5 दिवसांनी दुःख निधन झालं ही बातमी सर्वांना कळाल्यानंतर सर्वांना दुःख झालं बघा चांगल्या कुटुंबामधील एखादी व्यक्ती गेली म्हणले की त्या ठिकाणी दुःख होणं साहजिक आहे बघा हे मोठं कुटुंब आहे मग त्या ठिकाणी दादा असतील भाऊ असतील आप्पा असतील अण्णा असेल नाना असेल आणि 6 नंबरचा सगळ्यांचा लाडका आबा असा एक माणूस होता की बाबा त्या ठिकाणी
जर कोणाची भांडणं झाली तर त्या ठिकाणी न्याय देणारा माणूस होता. एखाद्याला कुणाला गरज लागली त्या ठिकाणी उपयोगी पडणारा माणूस. बाबा आपल्या कुटुंबात असतो एखादा तरी माणूस एखाद्यावरती उपकार करणारा. अशी बाबा गावाच्या जडणघडणीसाठी कुठं आबा त्या ठिकाणी मदत करणार. महाराज लोक आले सप्त्याला की आबाच्या इथंच मुक्कामाला असायची. मग पुंडलिक महाराज जीव, सुळसकर महाराज जीव, मग त्या ठिकाणी फरांदे महाराज जीव महाराजांना फोन करायचा आबाने कुठं आल्यात. मग त्या ठिकाणी त्यांचं जेवण खावण बघा. म्हणून म्हणलं की गेले दिगंबर ईश्वर विभूतीन राहिल्या तर कीर्ती जगामध्ये. त्यांची कीर्ती पाठीमागं राहिली. त्यांच्या 3 मुली आहेत, त्यांची पत्नी आहे, त्यांची आई आहे, त्या ठिकाणी सर्व भाऊ आहे, त्या ठिकाणी त्यांची बहीण आहे. कुटुंबामध्ये पहिलाच आघात आहे त्यांच्या ह्या ठिकाणी. आणि तो आघात आणखीन भाऊंच्या जीवनामध्ये त्यांच्या पत्नीचा आघात. असे आपल्यावरती बघा आघात झाल्यानंतर मनुष्याला त्या ठिकाणी आठवणी येतात. पण चालायचं आता ह्या ठिकाणी म्हणले ह्याचसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस गोड व्हावा. ह्या ठिकाणी आज चांगला त्यांनी वर्षश्राद्ध त्यांच्या मुलींनी भाऊंनी यांनी ठरवलं. आणि आबाचा हा चांगला सोहळा होत असताना आज आबांना या ठिकाणी दुसऱ्या योनीमध्ये जागा मिळणार आहे. आबांनी जे काय आयुष्यभर पुण्य केलं असेल, त्यांच्या कुटुंबाने जे काय वर्षभर पुण्य केलं असेल त्यांच्यासाठी, आणि आज ह्या कीर्तन रूपी सेवा त्या ठिकाणी कमी पडेल त्या ठिकाणी याची भर पडणार आहे. आणि आबाला आपण सर्वांच्या वतीने मी ह्या ठिकाणी सर्व नातेवाईक आल्यात, पाहुणे मंडळी आल्यात, ग्रामस्थ आल्यात, सर्वांचे ह्या ठिकाणी मी कामते परिवाराच्या वतीने आबाच्या परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो. तुम्हाला सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि परमेश्वराला जगाच्या मालकाला एकच या ठिकाणी आपण मागणी केली आहे, परमेश्वरा जे काय आबाच्या हातून पुण्य घडलं असेल, जे काय कमी पडलं असेल या कीर्तन रूपी सेवेतनी घ्या आणि त्याला तुझ्या चरणाजवळ जागा दे, नाहीतर परत ह्या कुटुंबामध्ये जन्माला घाल. मग आपण म्हणतो की बाबा या कुटुंबामध्ये बाबा आजा पोटाला आला, त्रास देतोय, नातवाच्या रूपाने व्हायना बाबा या चांगल्या कुटुंबामध्ये परत जन्माला घालावं अशी या ठिकाणी परमेश्वरचरणी प्रार्थना करू. आणि ह्या ठिकाणी करविली तैसी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे. या ठिकाणी जी काही सेवा केली, कीर्तनकार काही लांबचा नाही, आपल्याच घरातला आहे. त्यामुळं काय चुकलं असेल तरी तुम्हीच माफ करायचे, वाईट असेल तरी तुम्ही समजून घ्यायचे. सर्वांनी मातापित्याचं अंतकरण द्यायचे, कुणी भावाचे द्यायचे, कुणी बहिणींचे द्यायचे. आपल्या हिता जो अशी जागता धन्य माता पिता तायाचे. काय ह्या ठिकाणी आपलं हित साधा, लोकाचा बांध फोडण्यातलं हित बघू नका, कुणाचं लोबाडण्याचं हित बघायचं नाही. तर ह्या ठिकाणी पांडुरंगाचं सेवा करायचं हित पाहिजे आपल्याला. नाही तर तुम्ही म्हणताल की तुकाराम महाराजच सांगून गेले आपलं हित पा, पैसा अडका वर गेल्यावर कुणी विचारणार नाही किती बंगलं बांधलं, त्यासाठी आपलं हित कशात आहे त्यात बघा ना. आपल्या या जन्माचं सार्थक करून घ्या. या ठिकाणी झालेली सेवा पांडुरंगा. चला सर्वांनी आरतीसाठी लगेच आरती घ्यायची. या ठिकाणी या मुली, या सगळी भाऊ या, चला. आम्ही जात तुम्ही कृपा द्यावी. सांगावी